दोघांचाही स्वीकार केला आणि भरताला म्हणजेच सर्वदमनाला युवराज बनवलं. आणि भरतानं ज्याप्रमाणे मातेच्या गर्भात असताना जी दिव्य अशी अशरीरी वाणी ऐकवली गेली होती, ज्यामध्ये हा पुढे जाऊन 100 अश्वमेध यज्ञ करेल असं म्हटलं होतं, जीवनामध्ये ते करून दाखवलं. पुढं 4 कुरुकुलाकडे कशी सम्राटत्वाची पदवी प्राप्त झाली हे सांगताना राजांचे जे वेगळे वेगळे वंश आहेत त्या वंशाचा उल्लेख करतात. ती परंपरा काय? भगवान स्वयंभू ब्रह्मा, त्यांचे पुत्र मरीची, त्यांच्या 7 मानस पुत्रांपैकी एक विवस्वान, त्यांचे पुत्र वैवस्वत मनु, मनुंचे पुत्र इल, पुढे इलापंती झाली आहे. इल आणि इला या पद्धतीनं पुरुरवा उत्पन्न झाला. पुरुरव्याचा पुत्र आयु, या आयुचा पुत्र नहुष असा आहे. आणि नहुषाला ययाती हा झाला. या ययातीची पत्नी देवयानी आणि शर्मिष्ठा ही देवयानीची सखी, बालसखी. पण त्यांचं भांडण झालं. तो सगळा विषय फार विस्ताराचा आहे, सगळा घेत नाही. आता मुलींची भांडणं कशी असणार? त्यांची तशी भांडणं झाली. तू माझं वस्त्र घातलं, मी तुझं वस्त्र घातलं, याच्यामध्ये त्यांचं काहीतरी झालं. आणि मग हिनं तिच्या वडिलांना नावं ठेवली. देवयानीनं लक्षात ठेवलं आणि शुक्राचार्यांना म्हणाली, माझा विवाह ठरतोय, तुम्ही बाबा माझ्या बरोबर चालायचं. शुक्राचार्य म्हणाले, चला, आम्हाला काय, आम्ही ऋषी आहोत, आमची उत्तम व्यवस्था झाली, एकांताची, ज्ञान आणि ध्यानाची आमचं काम झालं. शर्मिष्ठेचा पिता दानव कुळातील आहे, त्याला भय वाटलं, जर हे निघून गेले तर मृत संजीवनी विद्या असुरांकडची निघून जाईल, आणि म्हणून काही करून यांना आपल्याकडे रोखलं पाहिजे. बरं, जे कुणाचे मिंधे नसतात त्यांना रोखता येत नाही. बरोबर आहे ना? म्हणाले तिकडे जाऊ शकतात. आता शुक्राचार्य काही मिंधे नाही आहेत, ते गुरु आहेत, काय करावं? म्हणून शुक्राचार्यांना त्यांनी विचारलं, महाराज असं करू नका, आपण इथं थांबा. ते म्हणाले, इथं थांबलो काय, तिथं काय, मला सगळं सारखंच आहे. आमचे ज्ञान आणि ध्यान याची उत्तम सोय झाली, आम्ही कुठेही रमतो. पण माझी मुलगी, तिनं जर तुझं म्हणणं मान्य केलं तर मी थांबतो. आता ह्यांची भांडणं झाली होती. ती म्हणाली, बाबा तुम्हाला मी इथं ठेवून घेणार नाही, मी तुम्हाला घेऊनच जाणार. तो राजा शेवटी म्हणतो, बाई काही कर, काय तुला हवंय ते सांग, मी करायला तयार आहे. आणि मग ही अत्यंत कठोर असं शब्द बोलते आणि देवयानी म्हणते, तुझी मुलगी शर्मिष्ठा, हिला जर मला आजीवन दासी म्हणून तू माझ्या बरोबर पाठवत असशील तरच मी माझ्या वडिलांना तुझ्याकडं राहू द्यायला परवानगी देते. आता कुठल्या वडिलांना हे आवडेल की माझी मुलगी जी मुळात राजकन्या आहे आणि पुढे कुठल्या तरी राजाची पत्नी होईल आणि राणी होईल, तिला आजीवन दासी बनवायचं? कुठल्या पित्याला पटेल? आता राजाच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला. पण काय आमच्या मुली होत्या बघा, असुर कन्याही, माझ्या एकाच्या जीवनाची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण माझ्या राष्ट्राची आणि माझ्या वंशाची रांगोळी होता कामा नये. आणि असुरांच्या हितासाठी तिनं इतकी भीषण असणारी ही अट मान्य केली. याला म्हणतात मॅच्युरिटी. येतं लक्षात? आमची मुलं आणि मुली एवढे मोठे होतात, मोठं झाल्यानंतर त्यांना काय मॅच्युरिटी येते? आई बाबाचं ऐकायचं नाही, कुणाचाही हात धरायचा, आणि सगळे तसं नाही करत. चित्रपट बघून 18 वर्ष पूर्ण झाली, आता मला सगळा अधिकार प्राप्त झाला. काय डोंबल्याचा अधिकार प्राप्त झाला? माता पित्यांचा मान राखायला नको?
त्यांच्या शब्दांची काही किंमत नाही. 18 वर्ष झाली म्हणजे सगळं समजायला लागलं जगातलं. जालन्याची घटना आहे. एक दोन कथेच्या माध्यमातून ही घटना मी सांगतच असतो. फार मोठा एक व्यापारी, काय नाव नको घ्यावं म्हणतात, त्या व्यापारी हिंदू व्यापारी असला गोंधळ कोणाच्या घरात होतोय. ह्या व्यापाऱ्याच्या मुलीनं हातगाडी चालवणाऱ्या म्लेच्छाचा हात पकडला आणि त्याच्याकडे गेली. हातगाडी चालवणारा आणि त्याच्याकडे गेली. तर वडिलांनी किती प्रयत्न केले. ती म्हणाली, तुम्ही काय वाटेल ते करा, कधीतरी तुम्हाला दरवाजा उघडावाच लागेल ना घराचा मला मोकळं करण्यासाठी. जेव्हा तुम्ही दार उघडाल त्यावेळेला दुसऱ्या क्षणी मी त्याच्या घरात तुम्हाला सापडेल. हे तिचे शब्द आहे. बापाने काय करायचं? तथाकथित 18 वर्ष पूर्ण झालेली म्हणजे काय? सुजाण, बरोबर ना? जिला बापाची किंमत नाही, जिला आईची किंमत नाही, जिला वंशाची किंमत नाही, जिला धर्माची किंमत नाही, कशाचीच किंमत नाही, अशी सुजाण असणारी ही. त्या दिवशी वाद झाला. अजिबात ते ऐकायला तयार नाही. वरच्या खोलीमध्ये वडील गेले आणि फक्त ठो असा आवाज ऐकला. काय घडलं असेल? अशा या सुजाण मुली आणि मुलं आम्ही निर्माण करत आहोत आणि म्हणत आहोत एक दिवस हा भारत विश्वगुरु बनेल. हा बनेलपणा बंद केला पाहिजे. यांनी नाही होणार. महाभारताला शरण जा, रामायणाला शरण जा, दासबोध ज्ञानेश्वरीला शरण जा, भगवद्गीतेला शरण जा. मग जर काही घडलं तर बनेल. आपल्या मुलांवर हे संस्कार व्हायला हवे, आधी आपल्यावर व्हायला हवे, मग कदाचित मुलांवर होती. या मुलीला इतकी समज आहे, माझा राक्षस कुळ टिकायचा असेल तर माझ्या एका एकटीच्या जीवनाची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण माझ्या वडिलांची मान उंच राहायला, माझ्या कुळाची मान उंच राहायला. आणि असा विचार करून ही देवयानीची दासी बनली. लक्षात घ्या, तिचं नाव शर्मिष्ठा आहे. आणि कालांतरानं झालं असं, देवयानी पत्नीच आहे. ययातीला तिच्यापासून यदू आणि तुर्वसू नावाचे पुत्र झाले. पण शर्मिष्ठेला दासींच्या त्या स्थानामध्ये ठेवलं होतं, दासी वासामध्ये ठेवलं होतं. आणि महाराज कधी कधी फेरी मारायला जात असत. आता मॉर्निंग वॉक की इव्हिनिंग वॉक लक्षात नाहीये. त्या कुठल्या तरी वॉकला ते जात असत. ते वॉक चालू असताना एक टॉक त्यांच्या कानावर आला. त्यांना कोणी भॉक केलं नाही. ती शर्मिष्ठा होती आणि तिनं स्वतःहून ययातीला रतिदान मागितलं. मी ऋतुमती झालेली आहे आणि हा ऋतुकाळ व्यर्थ जाता कामा नये असं शास्त्र सांगतं. मी स्वतः राजकन्या होती, आत्ता दासी झाली पण राजकन्या आहे. आणि तुम्ही महाराज आहात, धर्माने तुम्ही बांधलेले आहात. त्यामुळं धर्माचा विचार करून ते शास्त्रीय नियम पूर्वीच्या काळात, हे सगळे धर्म कलियुगातले नाहीत. बरं, बऱ्याच लोकांना गुदगुल्या झाल्यासारखे वाटते. हे जुन्या युगातील हे धर्म आहेत सगळे. त्यामुळं तिला सुद्धा ययातीचेच 3 पुत्र झाले, द्रुह्यू, अनु आणि पुरु. म्हणजे ययातीला 5 पुत्र झाले, देवयानीचे 2 आणि शर्मिष्ठेचे 3, द्रुह्यू, अनु आणि पुरु. आणि कालांतरानं देवयानी आणि हा ययाती त्या बाजूला फिरायला गेले. विशिष्ट अंतरानंतर हा म्हणाला चला परत जाऊ. नाही हो, वारं छान सुटले, तिकडे जाऊया म्हणून त्याला घेऊन जाते देवयानी.
तो म्हणतो अगं नको, चल परत जाऊ. का? तिकडे शर्मिष्ठ आहे ना, तिचा निवास आहे. आणि असं झाल्यानंतर ते गेल्यानंतर बाबा बाबा म्हणत तिघं आले की जवळ. देवया म्हणते कुणाच कोण आहे हे? कोण नाही, माहिती नाही. कारण देवयानी आहे शुक्राचार्यांची मुलगी आणि अगदी लाडाची आहे. देवयानीला क्रोध आला जो स्वाभाविक होता. तिने वडिलांना जाऊन सांगितलं. वडिलांनी शाप देऊन टाकला शुक्राचार्यांनी, तू दुष्टाचरण केलेला आहेस, तू वृद्ध होशील. ययातीनं खूप अजिजीनं बोलण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले आता बोलून काही उपयोग नाहीये, माझे शब्द मागे येणार नाही. तो म्हणाला ठीक आहे, माझं झालं, तुमच्या मुलीचा तरी विचार करायचा होता. मला वृद्ध करून तुम्ही तिच्यावरच अन्याय केलाय. आणि माझं बोलणं एका शर्मिष्ठेनं धर्मबंधनामध्ये थांबवलं, मला बांधलं आणि त्यामुळं मला ते आचरण करणं आवश्यक होतं. आता माझा काही दोष नाहीये. आता एक तरी काम करा, हे माझं म्हातारपण दुसऱ्याला देता येईल का ते पहा. त्याने म्हटलं तुझ्या पुत्रांपैकी कोणी घेणार असेल तर तुला ते देता येईल. मग ययाती म्हणतो तुमचा आशीर्वाद असावा, जो पुत्र माझं वार्धक्य स्वीकारेल त्यालाच सम्राट बनता येईल. त्यांनी तथास्तु म्हटलं. आणि हा ययाती आपल्या मुलांकडे येतो. यदूला म्हणतो अरे माझं वार्धक्य घेशील का? तो म्हणतो बाबा इट इज नॉट पॉसिबल, नाही जमणार. तुर्वसूला विचारलं. तुर्वसू पण म्हणाला मला नाही शक्य बाबा, अत्यंत दुःख देणारा म्हातारपण मी घेऊ शकत नाही. द्रुयूला म्हटलं. द्रुयूने पण द्रोह केला, म्हणाला नाही जमत, तुमचं तुम्ही बघा. अनुला म्हटलं. अनु पण तसंच म्हणतोय. शेवटी पुरुला विचारलं. सगळ्यात धाकटा आहे. पुरु तयार झाला. पुरु म्हणतो बाबा तुमच्यासाठी पुढचं. बाबासाठी पण असं म्हणायचं असतं बरं का. हल्लीच्या लोकांना काय आता काय बोलावं. तुमच्यासाठी काय पण तुम्ही म्हणताना तुमचं म्हातारपण मी घेतलं. राजाने त्याला आशीर्वाद दिले आणि म्हटलं तूच भविष्यामध्ये हस्तिनापूरचा सम्राट होशील आणि तुझ्या वंशातीलच सगळे सम्राट होतील. हा यदू सगळ्यात मोठा असून काही कामाचा नाही, ती त्याची आज्ञा मानत नाही. मी त्याला शाप देतो, कधीही त्याला आणि त्याच्या वंशातल्या कोणाला राजा बनता येणार नाही. शाप दिला. तुर्वसूला म्हटलं तुर्वसू तुझ्यापासून यमन निर्माण होतील, आर्य नाही निर्माण होणार, तू यमनांना जन्म देशील. द्रुयूला म्हटलं तुझ्यापासून भोज निर्माण होतील. अनुला म्हटलं तू म्लेच्छांना जन्म देशील. आणि पुरुला सांगितलं तुझ्या कुळातीलच थोर राजे होतील, त्यांना पौरव म्हटलं जाईल. आणि हा नंदनवनामध्ये तारुण्य प्राप्त करून घेऊन आता देवयानीपाशी नाही राहिला. तू कंप्लेंट केलीस ना, आता दाखवतो असं म्हणून नंदनवनामध्ये घृताची नावाच्या अप्सरेबरोबर त्यांनी 1000 वर्ष काढली. तिचं नाव घृताची. 1000 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा त्याचा अनुभव काय. न जातु कामः कामानां उपभोगे न शाम्यति हविषां कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. कोणतीही इच्छा कोणतीही वासना भोगल्यामुळे कधीच तृप्त होत नाही. तुम्हाला पण असं वाटत असेल ना रे किती ऐकावं, किती आता 8-10 वाजले तरी चालतील, ऐकून तेवढं थोडंच आहे बरोबर ना. ऐकतच राहावं असं वाटतं माणसाला.
कोणतीही वासना भोगल्यामुळे कधीही शांत होत नाही. उपभोगेन शांती असं होतच नाही. तर ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप टाकावं आणि तो अग्नी भडकावा, त्याप्रमाणे वासना भडकतच जाते. आणि म्हणून पूर्णं वर्ष सहस्त्रम मे विषयासक्त चेतसः तथाप्यनुदिनं तृष्णा ममैतेष्वभिजायते. 1000 वर्ष मी आनंदामध्ये उपभोगामध्ये घालवली नंदनवनामध्ये, तरी सुद्धा माझी तृष्णा कमी झालेली नाही. गुरु, तुझं तारुण्य तू परत घे, मला वार्धक्य दे. आता मी सर्वसंग परित्याग करतो आणि त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतो. किती मोठी शिकवण आमच्या पूर्वजांनी आम्हाला देऊन ठेवली. म्हणून हिंदू धर्मामध्ये त्यागाला भोगापेक्षा वर ठेवलेला आहे. त्यागच श्रेष्ठ म्हटलेला आहे भोगांपेक्षा. का? कारण भोग घेतल्यानंतर शांत होत नाही, अधिक वाढतो, भावना अधिक उद्दीपित होतात आणि मनुष्य त्याच्या आहारी जातो. या हरी म्हणण्याच्या ऐवजी तो आहारी जातो. आणि म्हणून भोगापेक्षा त्यागच श्रेष्ठ आहे हे रामायणही शिकवतं आणि महाभारत सुद्धा शिकवतं. त्यांनी अद्भुत अशी तपस्या पुढे केली. त्यामुळं माणसांनी कधी कामक्रोधाच्या अधीन होऊ नये. कामक्रोध खवळणे, कामक्रोध खवळणे, कामक्रोध खवळणे, मद मत्सर मातले, मत्सर मातले, मद मत्सर मातले, कामक्रोध परंपरेमध्ये पुढं आता फक्त आपण पौरवांची परंपरा पाहणार आहोत. यदू पुरु पुरु यांची सगळ्यांची काही पाहायची नाही. पौरवांच्या परंपरेतच हा दुष्यंत होऊन गेला. त्याचा भरत हा पुत्र भरताच्याच पुढे परंपरेमध्ये कुरु झाला आणि कुरु इतका बलाढ्य होता की त्यामुळे त्या कुळाला कौरव म्हटलं गेलं. कुळातलं पौरव कुळ आहे, पण कुरु इतका बलाढ्य झाला. कौरव कसं इक्ष्वाकू वंश आहे, त्यांना ऐक्ष्वाकू म्हणतात, पण रघु इतका बलाढ्य झाला की त्यांना राघव म्हणायला लागले. आता मुळात रघु हा ऐक्ष्वाकू आहे. इक्ष्वाकूच्या कुळातला रघु मुळात आहे.
पण रघुच इतका बलाढ्य झाला की त्याच्या पुढच्या लोकांना राघव म्हणायला लागले. तसं कुरु ते कौरव, पण त्याच कुळामध्ये कुरु इतका श्रेष्ठ झाला तिथून पुढच्या लोकांना कौरव म्हणायला लागले. मुळात पांडव सुद्धा कौरवच आहे, त्याच कुळातले, पण त्यांना दुर्योधनादिकांपासून वेगळं दाखवण्यासाठी पांडव हा शब्द आला, पंडूचे मुलगे म्हणून. तसं तर मग पांडव शब्दाला इकडं समानार्थी शब्द धार्तराष्ट्र हा आहे. पंडूचे पुत्र पांडव, धृतराष्ट्राचे पुत्र धार्तराष्ट्र, पण त्यांना कौरव म्हटलं गेलं. असो, व्यासांनीच म्हटलंय त्यामुळे आपल्याला ते स्वीकारायला हवं. पुढं प्रतीप नावाचा राजा झाला. या प्रतीपाला शांतनू नावाचा एक थोर पुत्र झाला. या शांतनूला गंगेपासून पुढं देवव्रत नावाचा एक बलाढ्य पुत्र झाला. आणि तिथून पुढं कौरव पांडवांच्या कथेला रंगत चढते. शांतनू कसा उत्पन्न झाला, फार रोचक कथा आहे, लक्ष देऊन ऐकूया. इक्ष्वाकू वंशाचा एक महाभीष नावाचा राजा आहे. महाभीष त्याचं नाव आहे. हा सत्यवादी आणि पराक्रमी होता. 1000 अश्वमेध यज्ञ यांनी आपल्या जीवनामध्ये केले. 100 राजसूय यज्ञ केले. आणि असं झाल्यामुळं स्वाभाविकच त्याला इंद्र प्रसन्न होऊन स्वर्गाची प्राप्ती झाली मृत्यूनंतर. देवांच्या आराधनेवरून ब्रह्मदेव त्या लोकांमध्ये आले. लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. ब्रह्मदेव आलेल्याचं गंगेला सुद्धा कळलं. म्हणून गंगा जशी नदी आहे तशी देवता सुद्धा आहे. बरं, आपण जेव्हा सकाळी सकाळी स्नान करतो, म्हणजे करतो इथं तरी करतो, तेव्हा एक मंत्र म्हणतो. कोणता आहे? गंगेच्या एवढा संपला ना. जाऊ दे तुम्हाला माहिती आहे. तर ती गंगा म्हणजे काय पाणी येऊन पडतं का इथं तुमच्या बादलीत? पडत असेल तर मलाही दाखवायचे दिवस पडते का? कोण येतं तिथं? गंगा देवता, यमुना ही देवता, गोदावरी अधिक 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 सगळ्या देवतांना आपण इथं बोलवतो. त्या जलामध्ये सन्निधी कुरु, त्या जलामध्ये तुम्ही निवास करा, मला सानिध्य तुमचं प्राप्त हो. म्हणजे रोजची सामान्य अंघोळ सुद्धा तीर्थस्नान होईल. ही मानस पूजा आहे एक प्रकारची. आणि ज्याची जेवढी श्रद्धा, जेवढी तपस्या, जेवढी उपासना, जेवढी आचाराची शुद्धता, त्या त्या अंशामध्ये ती देवता त्या प्रमाणामध्ये तिथं येते. आणि ती तिथं येते म्हणून लग्न स्नानाला आपल्याकडं प्रतिरोध आहे. कारण त्या देवता येणार आहेत तर त्यांचा मान तुम्हाला राखता आला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून ही गंगा देवी ती सुद्धा ब्रह्मदेवांचं आणि अर्थात स्वर्गातील देवतांचं आपल्याला गाठभेट होईल, दर्शन होईल म्हणून येते. पण वायूने तिथं गंमत केली. वायू असा काही, सध्या आपल्या इथं वीज गंमत करते, त्यावेळेला वायूने तिथं गंमत केली. वायू असा काही वाहला की तिथं उत्तरी एकदम उडून पडलं. असं घडल्यामुळं सगळ्या देवांनी मानाखाली घातल्या. पण हा महाभीष जो आहे हा एकटक तिच्याकडे बघतच राहिला. हा महाभीष तिच्याकडे एकटक बघत राहिला आणि गंगेचं पण लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिने पण त्याला स्माईल दिली. तुमच्या भाषेत पोहोचलो. ती पण त्याच्याकडे बघत राहिली, खुद्द हसली. आणि नेमकं ब्रह्मदेवांचं या दोघांकडे लक्ष गेलं. आता का अशा वेळेला लक्ष जावं काय माहिती. आता घडायचं होतं म्हणून गेलं लक्ष. बरोबर. ब्रह्मदेवांना क्रोध आला. ब्रह्मदेव म्हणाले, महाभिषा तुझी लायकी नाही या स्वर्गामध्ये राहायची. यू डोंट नो द मॅनर्स अँड एटिकेट्स. चल निघ उठून मर्त्य लोकात परत जा. ही गंगा तुझी पत्नी होईल, ती हसते ना तुझ्याकडे बघून, तिला पण देतो दणका. हीच तुझी पत्नी होईल पण आयुष्यभर तुझ्याशी विरुद्ध वागेल. तिला जेव्हा तुझ्यावर क्रोध येईल
तेव्हा तू या शापातून मुक्त होशील आणि पुन्हा स्वर्गामध्ये येशील. आता गंगेलाही शाप मिळाला त्या निमित्तानं, ह्यालाही शाप मिळाला. हा तर बिचारा तसाही मानव धुडकत खाली पडला. शापित गंगा दुःखी झालेली मार्गातून निघालेली आहे आणि तिला 8 वसू दुःखी असणारे भेटले. आता एका दुःखी माणसाला दुसरा दुःखी माणूस भेटल्यानंतर काय चर्चा होते? सत्संग होतो का? नाही होत ना. काय राव माझं असं तो होतो, माझं तसं काय, सध्या वेळेस बिघडले, अमुकच झालंय तमुकच झालंय. नाही तर दोघांनी मिळून एकाला टार्गेट करून वसू म्हणतात, हे देवी, अगं अल्पशा अपराधामुळं वसिष्ठ ऋषींनी आम्हाला 8 जणांना शाप दिला, मृत्यूलोकी जन्म घ्या. आता आम्हाला काही मानवीय स्त्रीचे पुत्र व्हायचं नाहीये आणि त्या रक्त आणि मांसाच्या त्या पिशवीमध्ये आम्हाला जन्म घ्यायचा नाहीये. आम्हाला आत्ताच CNN वरून बातमी कळलेली आहे, यू हॅव ऑल्सो बीन कर्स्ड. तुला पण ताजा शाप मिळालेला आहे. तेव्हा आता तू पण मृत्यू लोकात चालली आहेस, आम्हालाही जायचंच आहे. तेव्हा तुझे पुत्र आम्हाला होता यावं अशी तू कृपा कर, म्हणजे दैवी देहामध्ये तरी आमचा जन्म होईल. पण एक कर बाई, जन्मल्या जन्माला आम्हाला मारून टाक. नको त्या मनुष्य देहामध्ये आम्हाला फार वेळ राहायचं नाही, आम्हाला आमच्या वसूंच्या देहामध्येच राहायचं आहे. आम्ही जसे जन्माला येऊ ना त्या क्षणी तू आम्हाला मारून टाक. ती म्हणाले, अरे पण तुम्ही इतके सगळे मरायला तयार होणार, तुमच्या बापासाठी एक तरी मुलगा जिवंत हवा की नको, त्याचाही विचार करा. तेव्हा ते म्हणतात, आमच्या प्रत्येकाचा एक अष्टमांश मिळून एक पूर्ण पुरुष हा होईल आणि तो त्याच्याकडे राहील. ती म्हणते, फाईन, असंच करूया. पण याचा पिता कोण होईल? अरे माझा पती व्हायची योग्यता असा कोण आहे? वसू म्हणतात, कुरुवंशामध्ये शांतनू नावाचा एक उत्पन्न होईल, तो तुझा पती होईल. आता महाभारतात थेट इथं दिलेलं नाही, पण मी हरिवंश पुराणातून तुम्हाला अधिकच सांगतो. शांतनू हा समुद्र आहे, लक्षात. ब्रह्मदेवांचा थोडा अपराध त्यांनी केला समुद्राने आणि म्हणून त्यांनी समुद्ररूपी शांतनू बनवलं. आता गंगेचा पती होण्याची योग्यता समुद्रामध्येच तर आहे. हा शांतनूच कोण आहे? समुद्र आहे. हे महाभारतातून नाही, पुढून हरिवंश पुराणातून सांगतो. आतापर्यंत आपण प्रतीपापर्यंत आलो होतो. पूर्ववंशीय राजे, हा प्रतीप आहे. प्रदीप नाही बघा, प्रतीप, तो ताकातला. हा प्रतीप नावाचा राजा पुत्र प्राप्तीसाठी आपल्या पत्नी सहित तपस्या करतोय. बघा पूर्वीचे राजे काय करायचे, आम्हाला श्रेष्ठ पुत्र बाबा हीच त्यांची इच्छा असायची. नंतर अशी म्हणायची पाळी न यावी, कुठल्या मुहूर्तावर कार्ट जन्माला आलं, अशी म्हणण्याची पाळी न येण्याची व्यवस्था आधीच हे करत असत. आधी तपस्या करत असत, भगवंताला प्रसन्न करून घेत असत आणि त्याच्या फलस्वरूप त्यांना पुत्र किंवा पुत्री प्राप्त होत असत. भगवान श्रीधर स्वामींचं चरित्र बघा, समर्थ रामदास स्वामींचं चरित्र बघा, छत्रपती शिवरायांचं चरित्र बघा. हे महापुरुष जे झालेले आहेत ना, त्यांच्या आई वडिलांच्या योग्यतेमुळे झालेले. हा प्रतीप राजा आपल्या पत्नी सहित, पण पत्नी वेगळ्या ठिकाणी आहे, हा राजा वेगळ्या ठिकाणी आहे, तपस्या करतायत का एक उत्तम पुत्र व्हावा. आणि हरिद्वारामध्ये तपस्या हा करत आहे. अत्यंत अद्भुत रूप असणारी एक ललना राजाच्या मांडीवर येऊन बसली. राजा तपस्या करतोय आणि एकदम एक सुंदरी कुठून तरी आली अचानक आणि राजाच्या मांडीवर जाऊन बसली, त्या प्रतीपाच्या. आणि आता मांडीवर बसल्यानंतर किती जवळ असेल
तिथून ती स्मितहास्य देते राजाकडे बघत. प्रतिपानं काय करावं? कसे श्रेष्ठ लोक होते आमच्याकडं. हा प्रतीप म्हणतो, हे देवी तू कोण आहेस? तुला काय हवंय म्हणून तू इथे येऊन बसलीस? अरे मी तुझ्यावर मोहित झाली आहे, एवढं पण तुला कळायला नको. सो हँडसम यू आर. मी मोहित झालेली आहे, त्यामुळे माझी इच्छा पूर्ण कर. स्वेच्छेनं आलेल्या कामिनीचा त्याग करणं कुठल्याही धर्माला धरून नाही. तेव्हा राजा काय म्हणतो ऐका, मी परस्त्रीशी कामेच्छा कधीही बाळगत नाही आणि त्याचं बंधनही मानत नाही की मला ती पूर्ण करावी लागेल. आणि क्षत्रिय जर असेल तर मुळीच नाही. पण ही देवी मुळात आहे गंगा, वेगळं रूप घेऊन आली, ही आर्जव करते. माझा ऐका ना. तेव्हा प्रतीक म्हणतो, हे सुंदरी तू माझ्या मांडीवर उजव्या मांडीवर येऊन बसतेस. उजव्या मांडीवरती मुलीचं आणि सुनेचं स्थान असतं, पत्नीचं स्थान डाव्या मांडीवर असतं. वामांकारूढ सीता मोहकमल विलोचनं धीरदाभं वामांगी रघुमाई निज दिव्य शोभा. तू माझ्या उजव्या मांडीवर येऊन बसलीस. तू माझी कन्या होण्यास योग्य आहेस, तू माझी सून होण्यास योग्य आहेस. काय धीरोदात्त उत्तर आहे राजाचं. हे रूप गर्विते, तू माझी सून बन. आता मी पुत्र प्राप्तीसाठीच तप करतोय, मला पुत्रच होणार. काय कॉन्फिडन्स आहे या लोकांमध्ये. खरंच तुम्हाला वेगळ्या संदर्भात वाटत असेल, मी त्या संदर्भात नाही, तो तुच्छ संदर्भ आहे. माझ्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान मला मनोवांछित पुत्र देतील, हा विश्वास, त्याच्या तपस्येचा विश्वास मी सांगतो. आणि म्हणून मला पुत्र होईल, त्या पुत्राची तू पत्नी हो. गंगेनं राजाची खूप स्तुती केली. धन्य तुझं कुळ आणि धन्य तुझा हा संयम. तिनं काही अटी घातल्या आणि ती अंतर्धान पावली. तपस्येचं फलस्वरूप शांतनु नावाचा पुत्र या प्रतिपाला झाला. तो मोठा झाला. शांत तनु म्हणजे शांत. वृद्ध पित्याला त्या मुलाला पाहताच मन त्याचं जर प्रसन्न होत, शांत होत असेल, असा तो मुलगा म्हणजे कोण आहे? शांतनु आहे. हा तरुण झाला. प्रतिपानं म्हटलं, एखाद्या दिवशी तू कधी फिरायला बाहेर गेला असशील एकटा, तर त्यावेळेला एखादी अद्भुत लावण्यवती स्त्री स्वतःहून तुझ्याकडे आली, मला पुत्र हवाय तुझ्याकडून, असं जर तिनं म्हटलं तर ताबडतोब तिचा स्वीकार कर, ही माझी तुला आज्ञा आहे. ताबडतोब तिचा पत्नी रूपामध्ये स्वीकार कर. काहीही तिला विचारायचं नाही. अटी सांगतोय ज्या तिनं त्यावेळेला सांगितल्या होत्या. तिला काही विचारायचं नाही, असं का कसं का, तू कोण कुठली, काही विचारायचं नाही. मौन राख आणि ताबडतोब माझी आज्ञा म्हणून त्या स्त्रीचा तू स्वीकार कर. तिला आपल्या राज्यात घेऊन ये, तिला राणीचं स्थान दे. पित्याची आज्ञाप्रमाणे म्हणून त्यानं ते स्वीकारलं आणि प्रतीप वानप्रस्थाला निघून गेला. एक दिवस हा शांतनु तरुण वनामध्ये रथारूढ होऊन गेलेला आहे. गंगा किनारी शिकार करण्यासाठी फिरतोय आणि अचानक एक लावण्यवती स्त्री त्याच्या समोर आली आणि त्याच्याकडे टक लावून पाहतच राहिली. जसं 9 वाजून गेल्यानंतर घड्याळाकडे तुम्ही टक लावून पाहत राहता.
डोळ्याची पापणी पण आम्ही अगदी तशीच त्या राजाकडे ती टक लावून पाहत राहिली आणि त्यालाही ती आवडली. शांतनु रोमांचित झाला, स्तंभित झाला. दोघांमध्ये सुखद प्रेमालाप झाले. ही गंगा आहे, ती म्हणते मी तुला अंकित आहे, पण मला स्वीकार करायचा असेल तर मला तू कुठल्याही गोष्टीमध्ये अडवू नयेस. काय डिमांड आहे? असं जर प्रत्येकाला मिळालं ना, विचारायचं नाही कुठं चाललंय म्हणून, किती वाजले घरी यायला असं म्हणायचं नाही, स्वयंपाक का तयार नाही असं विचारायचं नाही, मीठ आज कमीच का पडलं असं चुकूनही म्हणायचं. काय रुबाब आहे ना. बघा, गंगेची प्रार्थना करा, कदाचित तिच्या आशीर्वादामुळे होईल. इथून पुढं काही मला विचारायचं नाही. जर तुम्ही असं कराल, ज्या क्षणी तुम्ही या अटींचं पालन मोडाल त्या क्षणी तुम्हाला न सांगता मी ताबडतोब तुमच्या जीवनातून निघून जाईल, ती कायमस्वरूपी निघून जाईल आणि हे अपरिवर्तनीय आहे. वडिलांची आज्ञा झालेली आहे, तीही तशीच होती. त्यामुळे शांतनु स्वीकार करतो आणि गंगा आणि शांतनु त्यांचा विवाह संपन्न होतो. प्रदीर्घ काळ एकमेकांमध्ये रममाण होतात आणि या काळामध्ये 8 पुत्र तिला झाले. पण हिनं असं करावं, पुत्र होता क्षणी त्याला उचलावं आणि चालत चालत जावं आणि गंगेमध्ये बुडवून टाकावं. राजा मागं धावतोय, अगं 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 म्हणेपर्यंत त्याच्या तोंडातून शब्द फुटत नाही, मनात सांगतोय त्या मुलाला बुडवून टाकतो. पण काही विचारायचं नाही, काही सांगायचं नाही, असं का तसं का, काही बोलायचं नाही. 7 मुलं मारली. 8व्या वेळेला पुत्र झाला. आता मात्र शांतनुला राहावे ना. ही नेहमीप्रमाणे निघाली, त्या मुलाला आता बुडवणार. शांतनु ओरडला, अगं कैलाशिनी थांब, स्वतःच्याच मुलांना मारतेस, कसली आई आहेस तू? 7 पोरं आतापर्यंत माझी मारली, मी काही बोललो नाही, तू हे काय करत आहेस? आणि गंगेनं आतापर्यंत सांगितलेलं सगळं रहस्य परत सांगू का? तुम्ही म्हणाल आम्ही ऐकून थकलो, बोलून कसा थकत नाही? सगळं रहस्योद्घाटन केलं. पण हा जो मुलगा तू ठेवून चाललेली आहेस माझ्यासाठी, तो शापित आहे असं म्हणतेस, त्याला कुठला शाप मिळालाय? गंगेनं कथा सांगितली. 8 वसू सपत्नी विहार करत असताना नंदिनी नावाची कामधेनू जी वसिष्ठांकडे होती, तिच्याकडं द्यू नावाच्या वसूच्या पत्नीचं लक्ष गेलं. द्यू नाव त्याचं आहे, त्याच्या पत्नीचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि द्यूची पत्नी द्यूला म्हणते, जितवती नावाची पृथ्वीवर असणारी एक राजकन्या माझी फास्ट फ्रेंड आहे. तेव्हा मला असं वाटतं ही नंदिनी गाय तिला भेट द्यावी. हा पापाचा माल आहे वसिष्ठांची आणि द्यायची आपल्या मैत्रिणीला, आणि देणार कोण? उद्योग करणार हा तुम्ही. बघा पत्नीनं कसं नसावं हेही महाभारत सांगतं आणि शकुंतलेच्या संदर्भामध्ये पत्नीनं कसं असावं हेही महाभारत आपल्याला शिकवतं. डूज अँड डोंट्स, बोथ द थिंग्स आर देअर. ही म्हणते असं न कराल तर मी चालले. कुठं? बायको चालली माहेरी. पुढचं पूर्ण करा.
असं तिने म्हटलं. आता देव मोठा अचंबित झाला. म्हटलं वसिष्ठांची ही गाय मी पळवलं तर माझं काय होईल. पण शेवटी एक वेळ वसिष्ठ परवडले. पण का महिला असतात मला खरंच काही कळत नाही. आता त्यांनी असं ठरवलं मरायचं नाही तर एकट्याने का मरावं, मित्रांना पण बरोबर घ्यावं. 7 वसूंना बरोबर घेतलं आणि 8 जणांनी मिळून नंदिनी गाईचं अपहरण द्यूच्या पत्नीला संतुष्ट करण्यासाठी केलं. ऋषी परत आले. परत येऊन पाहतात तर ऋषी आल्या आल्या धावत येऊन त्यांचं स्वागत करणारी, त्यांचं अंग साठणारी प्रिय अशी नंदिनी त्यांना दिसली नाही. म्हणून त्यांनी पाहिलं नंदिनी दिसतच कुठं नाहीये. ध्यानस्थ झाले आणि सगळा प्रकार त्यांना कळला अंतर्ज्ञानानं. आणि तिथंच बसून त्यांनी शाप दिला. अरे तुमची योग्यता वसूंच्या योनीमध्ये राहायची नाहीये. चोऱ्या करता पृथ्वीवरच्या माणसांसारख्या जा मर्त्य लोकांमध्ये जन्म घ्या. 8ही लोकांना, या 8ही वसूंना ऋषींनी शाप दिला. आणि वसूंना हा शाप कळल्यानंतर ते धावत ऋषींना शरण गेले. इच्छा कोणाची होती? द्यूच्या पत्नीची. तिला काहीच नाही, तिला कुठला शाप नाही. शाप मिळाला कुणाला? काय पुरुष मंडळी लक्षात घ्या, शाप घ्यायला मिळाला. ऋषींकडे गेले, अगदी गडगडायला लागले पायाशी. आणि ऋषींनी म्हटलं द्यू सोडला तर उरलेल्या 7 वसूंना वर्षाभरात पापू मुक्ती मिळेल. द्यूला मी सोडणार नाही. अरे हा द्यू दीर्घकाळ मृत्यू लोकांमध्ये राहील, तिथंच निवास करेल, शस्त्र आणि शास्त्र त्याला मिळेल. पण त्याला पुत्रही मिळणार नाही, त्याला पत्नीही मिळणार नाही. त्याचं जीवन कोरडच राहील. आणि 8 वसूंनी एकत्रित अंश रूपामध्ये असं या शांतनूच्या पुत्राच्या रूपामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि इतकं बोलून ही गंगा अंतर्धान पावली आणि बुवा सुद्धा अंतर्धान पावण्याच्या तयारीत आहे. तर तुम्हाला बरं वाटेल. शांतनू कष्टी झाला आणि हस्तिनापुरात परत आला. या मुलाला देवव्रत असं नाव देण्यात आलं. हा राजराजेश्वर शांतनू देव ऋषी पितृ या सर्वांचं यज्ञ प्रजापालन करण्यामध्ये तत्पर आहे. हा कालांतरानं गंगा काठी जातो. या गंगेनं तो पुत्र राजाला दिला नाही. ती म्हणाली थोडे दिवस माझ्याजवळ ठेवते, त्याला शस्त्रास्त्र संपन्न बनवते, शास्त्र संपन्न बनवते आणि तुला देते. त्या जुन्या आठवणींमध्ये माझा पुत्र कसा असेल काय असेल विचार करत आणि गंगेच्या बरोबर जे दिवस कंठले होते त्याचं चिंतन करत राजा पुन्हा गंगेच्या काठी आला एक दिवस. आणि त्याला आश्चर्य असं दिसलं, गंगेचा जो दुधडी भरून वाहणारा प्रवाह हा अवरुद्ध झालेला आहे आणि गंगेचं पात्र जणू काही कोरडं पडलंय असं त्याला दिसलं. आश्चर्यचकित झालं. आणि हे कसं घडलं म्हणून पाहण्यासाठी राजा गंगेच्या उमाच्या दिशेनं काही अंतर पुढे गेला तर एक अत्यंत रूपवान पुष्ट इंद्रासारखा दिसणारा युवक दिव्य अस्त्रांनी या नदीचा प्रवाह रोखतोय असं त्याला दिसलं. या नदीचा पूर्ण प्रवाह त्या मुलाने रोखला होता. आणि राजाला त्या मुलाला पाहता क्षणी शंका आली, हा गांगेय शांत नभ असला पाहिजे, म्हणजे माझाच पुत्र हा असला पाहिजे. आणि त्यांनी गंगेचं स्मरण केलं. गंगा प्रकट झाली. तिनं म्हटलं हा तुझाच पुत्र आहे राजन, हा महापराक्रमी आहे.
वसिष्ठांचा शिष्य आहे. वसिष्ठांनी शाप दिला खरं, पण त्याला शिष्य पण बनवून घेतलं. लक्षात ठेवा, वसिष्ठांचा शिष्य आहे. वेदांग यांचा अध्ययन त्याचं झालंय. शुक्र म्हणजे शुक्राचार्य आणि बृहस्पती म्हणजे देवगुरु आणि असुरांचे गुरु, या दोघांप्रमाणेच हा शास्त्रज्ञानामध्ये तरवेज आहे. राजधर्मामध्ये हा पारंगत आहे. या माझ्या पुत्राला मी तुला देत आहे. देवव्रत मोठा झालेला आहे. त्याचा योग राज्याभिषेक झाला आणि 4 वर्षांनंतर शांतनु यमुना तीरावरती गेलेले. बघा, मागच्या कथा अशा जोडल्या पाहिजे. यमुना तीरी गेले आणि सगळीकडे अद्भुत असा सुगंध पसरला. म्हणून हा सुगंध येतो कुठून याचा शोध घेत शंतनू पुढे निघाले आणि नीलनयना लज्जावती धीवराची कन्या, जी पूर्वी मत्स्यगंधा पण आता योजनगंधा झाली आहे, अशी सत्यवती ही या शांतनूला दिसली. दोघांमध्ये संवाद झाला. तू कोण ग? मी तुला पहिल्यांदाच पाहतो. तिनं सांगितलं, राजन, मी धीवराची कन्या आहे. यात्रेकरूंना नदीतून नेआण करते. तुझ्या पित्याकडे मला घेऊन चल. धीवराकडे नेलं. दाशराज आणि शांतनु म्हणतात, हे धीवरा, तुझी कन्या मला पसंत आहे, पत्नी म्हणून मला ती दे. धीवर, बघा त्या काळातलं कल्चर कसं होतं. आपण ह्या गोष्टी ऐकतो, सोडून देतो, विचार करत नाही. हा आमचा दोष आहे. चक्रवर्ती सम्राट असणारा शांतनु आहे. तो त्या धीवराकडे जातोय, त्याला प्रार्थना करतोय, तुझी कन्या मला दे. दम देत नाहीये, ही कन्या मला पसंत आहे, मी घेऊन चाललोय. आज्ञा करत नाही, प्रार्थना करतो. कशा प्रकारचं या देशामध्ये एक सांस्कृतिक वातावरण होतं याचा विचार करा. असे 1 लाख धीवर जरी समोर उभे केले तरी शांतनुची ते बरोबरी होणार नाही. आणि हा धीवर उत्तर काय देतो त्याच्यावरून सुद्धा बघा की किती व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य त्या काळामध्ये होतं. नाहीतर हा धीवर काय त्याची बोलायची टाप होती त्या सम्राटाच्या समोर. पण तो काय बोलतोय का, कशी संस्कृती आमची होती. तो धीवर म्हणतो, ती जर तुमची धर्मपत्नी भावी असं तुम्हाला वाटत असेल तर माझी एक अट आहे. अट घालतोय तो राजाला. हिचा पुत्र जर गादीवर बसणार असेल तरच मी माझी कन्या तुम्हाला पत्नी रूपामध्ये द्यायला तयार आहे. शांतनु उदास झाला, दुःखी कष्टी झाला. आता माझं झालं. शांतनु उदास झाला, दुःखी कष्टी झाला. जर हिच्या पुत्राला मी युवराज आणि नंतर राजा बनवलं तर माझ्या देवव्रतावर केवढा मोठा अन्याय माझ्याकडून घडेल. उदास झाला राजा आणि उदास झालेला हा राजा हस्तिनापुरात परत आला. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य निघून गेलं, आमोद प्रमोद निघून गेला. देवव्रतानं पृच्छा केली, कारण देवव्रत वडिलांच्या जवळ राहत असे. संडे टू संडे बाप आणि लेक भेटत नसत. बरोबर. बाबा काय झालं, काय बुवा थांबायला तयार नाही, 9 वाजून गेले, माझं मन खिन्न झालंय. तर सिलेबस पूर्ण करायला हवा ना, लाईट मध्ये जातात त्याला मी काय करू. काय उत्तर दिलंय बघा. काय हुशार लोक ते होय.
शंतनूने उत्तर दिलं, अरे तू मला एकमेव पुत्र आहेस आणि सारखा तू युद्धामध्ये गुंतलेला असतो. मानवी जीवन किती नश्वर आहे, किती अस्थिर आहे. अरे तुला जर काही झालं उद्या तर हा वंश पुढे कोण नेणार? तेव्हा द्वितीय विवाह व्हावा असं मला वाटतं. मोठ्या झालेल्या मुलाला त्याचे वडील स्वतःच्या द्वितीय विवाहाबद्दल बोलतात, त्याच्या विवाहाबद्दल बोलणं चालू नाहीये असं ते म्हणतायत. बघा, एक पुत्र असणं म्हणजे क्षत्रियाच्या दृष्टीनं निपुत्रिक असणं आहे. आजच्या तरुणांनी ऐकून घ्यावं. त्यांना पटेल न पटेल मला माहिती नाही, आडनाव जरी पटेल नसलं तरी एक पुत्र असणं म्हणजे निपुत्रिक असणं आहे. शांतनू म्हणतात, पटलं नसेल शांतनूशी भांडायचं, माझा काही संबंध नाही. एक पुत्र असणं म्हणजे जणू काही निपुत्रिक असणं असंच आहे. माणसासाठी संतती हेच श्रेयो साधन आहे. श्रेयाचं साधन काय आहे? संतती आहे. अरे तू शूर आहेस पण तू फार उतावळा आहेस, काय गोंधळ करशील सांगता येत नाही. आणि मला तर असं वाटतं तू मृत्यू पावशील ते युद्धभूमीवरच मृत्यू पावशील. आणि तेच घडले बघा भीष्माच्या बाबतीत, देवव्रताच्या बाबतीत. देवव्रतानं विचार केला, अमात्यांना भेटला, डायरी काढली, रजिस्टर काढलं, बाबा कुठे कुठे जाऊन आले मागच्या महिन्याभरात, आर्काइव्ह मधून फाईल्स काढल्या, सगळं तपासलं, बाबा कुठे कुठे जाऊन आले. आणि रहस्य कळलं. या सर्व अमात्यांना बरोबर घेऊन देवव्रत स्वतः त्या धीवराकडे जाऊन पोहोचले. आणि आता त्यांचा आणि त्या धीवर राजाचा जो काही संवाद झाला तो असा काही रोमहर्षक झालेला आहे. तो संवाद काय झाला, कसा झाला आणि तिथून पुढे काय घडलं हे सर्व तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण इथं विश्राम घेऊ आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.